हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर अंडा आणि पाव ह्यापासून छान अशी रेसिपी बनवलेली आहे. ही तुम्ही नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा दुपारी 4 वाजताही तुम्ही चहासोबत खायला अगदी लहान भुकेसाठीही बनवू शकता. आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे ना, सगळेच आवडीने खातील इतका हेल्दी आणि पौष्टिक आणि चवदार असा आपला हा नाश्ता तयार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा. इथे तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 पळी ना तेल टाकायचं. तेल गरम झालं की पाहू शकता एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि कांदा छान असा आपण परतून घेणार आहे. आता इथे मी आहे ना आलं आणि लसूण घेतलं आहे. आता आलं आणि लसूण आहे ना मी इथं खिसून घेतलेलं आहे. तुम्ही ते आलं लसूणची पेस्टही वापरू शकता, पण आलं आणि लसूण असं छान असं ताजं असं खिसून घेतलं ना त्याचा एक वेगळा फ्लेवर छान असा सुगंध येतो आणि चव अजून जास्त वाढते. त्याच्यामुळे इथे मी खिसून घेतलेलं आहे आणि छान असं आपण हे परतून घेऊयात. अगदी कांदा आपला आहे ना गुलाबी होईपर्यंत आहे ना छान असा भाजायचा आणि कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्ही चॉपरने एकदम छान असा बारीक चिरून घेऊ शकता. मी हाताने चिरलेला आहे. आता कांदा छान असा आपला भाजलेला आहे पाहू शकता आणि टोमॅटो हे एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो ही छान असा आपण आहे ना भाजून घ्यायचा. अगदी नवीन रेसिपी आहे आणि अंड्यापासून आपण नेहमीच अंड्याची भुर्जी, ऑमलेट असं काहीतरी बनवतो, तर हा आगळा वेगळा असा पदार्थ आहे आणि अगदी हेल्दी आणि पोटभरीचा आहे. आता इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि अंडी आपण आहे ना खिसून घेऊयात. आता एका साईडला आपलं छान असं हे कांदा टोमॅटो ही भाजतंय. हे बघा अंडी खिसून झालेली आहेत. इथे टोमॅटो ही आपला अगदी मऊ झालेला आहे, छान असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात. हळद टाकायची, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, घरी बनवलेली चटणी आणि छान कलर येण्यासाठी आहे ना मिरची पावडर टाकायची आणि मस्त असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघू शकता एक सुंदर असा कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला अंडा टाकूयात आणि छान असं आहे ना हे परतून घ्यायचं. इथे मी तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे, अगदी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं एकजीव असं करून घेऊयात. बघू शकता आणि गॅस एकदम मीडियम ठेवला आहे आणि झाकण ठेवूयात आणि एकदम आहे ना 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. आता इथे मी लादी पाव घेतलेले आहे. बघू शकता अगदी फ्रेश असे ताजे पाव आहेत. तर हे पाव आहेत ना असे मध्ये आपण आहे ना 2 भाग करून घ्यायचे, पूर्ण कट करायचे नाहीत, अगदी 2 भाग असे करून घ्यायचे. पूर्ण जो पाव आहे ना आपला तो असा खोलून घ्यायचा, मध्ये असा व्यवस्थित कट मारायचा. पाहू शकता मस्त असं आपल्या इकडं अंड्याचा मसाला जो आहे ना तो. तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात आणि छान असा पुन्हा मिक्स करूयात आणि पुन्हा 1-2-3 मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. आता हे तव्यामध्ये ना एका साईडला आपण सगळं व्यवस्थित असं सरकवून घेऊयात किंवा तुम्ही एका डिशमध्ये काढूनही घेऊ शकता. आता जे आपण खोलून घेतलेला पाव आहे ना तो पाव ठेवूयात तव्यामध्ये आणि त्याच्यावरती आपण हा जो मसाला बनवलेला आहे ना आपण मस्त असा अंड्याचा तो मसाला ठेवूयात. छान असा पावावरती आपण आहे ना भरून घेऊयात. आता दुसरा पाव घेते आणि दुसऱ्या पावावरती ह्याच पद्धतीने आपण आहे ना हा सगळा मसाला भरून घ्यायचा. बघू शकता तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. भरपूर असा मी ते
टाकलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ना ते डिशमध्ये काढून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती चीज टाकायचं. चीजमुळे ना अजून सुंदर आणि हेल्दी असा आपला हे अंडा मसाला पाव, ह्याला आपण नाव देऊयात, असा होतो. मस्त असा आपला अंडा मसाला पाव एकदम चीजी असा होतो. आणि फोल्ड करून घेऊयात. आणि गॅसची फ्लेम आहे ना ते एकदम मीडियमच ठेवायची, अजिबात फास्ट ठेवायची नाही. बघू शकता मस्त असा झालेला आहे. आता ह्याला छान असं आपण बटर लावून आहे ना छान असं भाजून घेणार आहे. बटर लावायचं. दोन्ही पाववरती ना मी बटर टाकून घेणार आहे आणि तव्यामध्ये खालीही बटर टाकायचं आणि छान एकदम क्रिस्पी असं आहे ना आपण हे भाजून घेणार आहे. अलटी पलटी करायचं, दोन्ही साईडून आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि आपलं आतमधलं जे चीज आहे ना तेही छान असं मेल्ट होतं. बघू शकता मस्त असा, किती सुंदर असा आपला हे बघा चीज आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे. छान असा अंडा मसाला पाव आपला तयार झालेला आहे, पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने ना तुम्ही ही अंडा पाव मसाला बनवून बघा. इथे मी थोडंसं आहे ना जो मसाला आहे ना तो पाववरती टाकलेला आहे, त्याच्यामुळे अजूनच पाव आपला छान असा भाजतो, चव छान येते आणि दिसायलाही सुंदर असा झालेला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि नक्की हा व्हिडिओ माझा शेअर करा.